दिवाळीनंतर थोडा सेल्फ टाइम हवा आहे ना? बीच, टेम्पल आणि नेचर प्लस एडव्हेंचर एका मिनी सोलो ट्रिपमध्ये 4 ते 5 दिवसांचा साऊथ इंडिया मिनी सोलो ट्रिप प्लॅन रेडी आहे. मग वाट कसली पाहताय? बॅकपॅक करा आणि निघा. डे 1 ला गोव्यात सकाळी 9 ते 10 पर्यंत पोहोचा. गोवा म्हणजे चिल वाईब प्लस सोलो ट्रॅव्हलसाठी परफेक्ट स्टार्ट. तिथे बीच वॉक करा, फ्ली मार्केट आणि कॅफे होपिंग करा. सनसेट एन्जॉय करून रात्री सेफ गेस्ट हाऊस मध्ये स्टे करा. दुसऱ्या दिवशी गोकर्णकडे रवाना व्हा. 4 ते 5 तासांच्या प्रवासानंतर ओम बीच किंवा कुडल बीच वरती शांत वेळ घालवा. इथे एकदम पीसफुल वाईब आहे. रात्री बीच साइड होमस्टे करा. तिसऱ्या दिवशी सकाळी मुर्डेश्वरला जा. तिथं शिव टेम्पल पाहण्यासारखं आहे. दुपारी कारवारकडे निघा. लाईट हाऊस, बीच वॉक, एकदम शांत आणि एडव्हेंचर एन्जॉय करा. चौथ्या दिवशी सकाळी उडुपीमध्ये मंदिरं पहा. लोकल ब्रेकफास्ट एन्जॉय करा. दुपारी अगुंबी घाटाकडे निघा. फॉरेस्ट ट्रेल्स आणि निसर्गात हरवून जावा आणि रात्री नियर बाय स्टे करा. पाचव्या दिवशी थोडासा आराम करून लोकल साईटसीन करा. ट्रिपचा शेवट झाल्यानंतर आता परत जायची वेळ आली आहे बॅक टू वर्क लाईफ. आणि अशाच इपिक मिनी ट्रिप प्लॅनिंग कंटेंटसाठी द लाईव्हला नक्की फॉलो करा.